today's passage teaches us about the true discipleship. आणि आजचा जो परिच्छेद आहे त्याचा ते आपल्याला खऱ्या शिष्यत्वाबद्दल शिकवतं. Jesus shows us what it really means to follow him. आणि प्रभू येशू ख्रिस्त इथे दाखवून देत आहे की त्याच्या मागे जाणं याचा निश्चित अर्थ असा काय आहे. Many people want to follow Jesus, but they want to follow him according to their own terms and conditions. आणि बऱ्याच लोकांना ख्रिस्त हवा असतो, परंतु ते त्यांच्या स्वतःच्या अटी आणि नियमानुसार त्यांना हवा असतो. They don't want to obey him and give him first priority, but they want to follow him according to their convenience. आणि त्यांना ख्रिस्ताला प्रथम प्राधान्य द्यायचं नसतं, तर त्यांच्या मनानुसार किंवा त्यांच्या वेळेनुसार किंवा सवलतीनुसार त्यांना ख्रिस्ताच्या मागे जायचं If you असतं. see the last verse of this passage, Jesus says, and looks back, one who looks back is not fit for the kingdom of God. आणि जर आपण ह्या अध्यायाच्या शेवटच्या वचनाकडे जर गेलो तर त्यामध्ये प्रभू येशू त्यास म्हणत आहे की जो कोणी नांगराला हात घातल्यावर मागे पाहतो तो देवाच्या राज्यास उपयोगी नाही. Jesus does not allow that one. आणि प्रभू येशू ख्रिस्त अशा कोणाला संमती देत नाही. Following him according to your own convenience and according to your terms and conditions. आणि त्याच्या मागे येणं स्वतःच्या सवलतीनुसार वेळेनुसार. He deserves our wholehearted commitment or obedience. आणि प्रभू येशू ख्रिस्त निश्चितपणे आपलं संपूर्ण हृदयाकडून त्याच्याशी वचनबद्धता अपेक्षित धरतो. This passage exposes three dangers. आणि हा परिच्छेद किंवा हा अध्याय आपल्याला तीन धोक्यांबद्दल शिकवण देतो. And all those are related or connected to the disciples. आणि हे सर्व तिन्ही धोके त्या शिष्यांबद्दल आहेत किंवा त्या शिष्यांसाठीचे आहेत. The first thing we find that in 49 and 50, that is the narrow hearts of the disciples. आणि आपण वचन 49 आणि 50 यामध्ये पाहतो की त्यांची अरुंद झालेली हृदये. And then secondly we learn about the wrong zeal. आणि दुसरा मुद्दा अशा प्रकारे आहे की त्यांच्यामध्ये खोटी असलेली उत्सुकता. And thirdly half-hearted commitment of the disciples. आणि तिसरा मुद्दा अशा प्रकारे की त्यांची अर्धवट असलेली वचनबद्धता. Let us begin by understanding where this passage fits in this Luke's gospel. आणि मग आपण पाहूयात की हा जो परिच्छेद आहे की पूर्ण लूक वार्तामध्ये कशा प्रकारे तो बसतो. The context of Luke 9, if we go a little back, we learn that Jesus fed the 5,000. आणि याचा जर आपल्याला अर्थ काढायचा असेल तर आपल्याला ठाऊक आहे की या अगोदरच आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताने 5,000 लोकांस जेवू घातले. आपल्याला तो परिच्छेद निश्चितपणे माहिती आहे. Peter confessed him as the Christ. आणि पेत्र तिथे प्रभू येशू ख्रिस्ताला ख्रिस्त म्हणून तो एक्सेप्ट करतो. Jesus spoke about his suffering and death. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना भविष्यवाणी केली की त्याच्या मृत्यू आणि त्याच्या छळाबद्दल. And Jesus called people to deny themselves. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्यांना प्रोत्साहित करत होता की त्यांनी स्वतःला धिक्कारावं किंवा नाकारावं. But one of the intriguing verse here is verse 51. आणि ह्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर ह्याच्यामध्ये एक खूप असं महत्वाचं वचन आहे. ते वचन म्हणजे वचन 51. When the days drew near for him to be taken up, he set his face to go to Jerusalem. आणि ते आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा काळाची पूर्णता आली किंवा वेळ आला तेव्हा त्यांनी यरुशलेमेस जाण्याच्या किंवा यरुशलेमकडे त्याचं तोंड वळवलं. We learn that he did his ministry in Galilee, that is the upper part of Israel. आणि आपल्याला ठाऊक आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने त्याची सुवार्ता कार्य गलील प्रांतामध्ये केलं जे उत्तरेकडे आहे. Next to Galilee is Samaria. आणि गॅलिलीच्या बाजूलाच सामरी प्रांत आहे. And then Judah, where the Jerusalem is. आणि मग त्याच्यानंतर यहुदा प्रांत आहे जिथे यरुशलेम आहे. And in this passage we learn that Jesus was passing from Galilee. He is crossing Samaria and he wanted to go to Jerusalem because the temple was there. आणि इथे आपल्याला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्त गलील प्रांतामध्ये सेवा कार्य करून तो समरियामध्ये आला आणि समरियाकडून तो आता यरुशलेमकडे जात आहे जिथे तो मंदिराकडे जाणार आहे. And from here onwards we learn that everything that is happening under the shadow of the cross. आणि इथे आपल्याला पाहायला मिळतं की जे काही सर्व काही घडत आहे ते एका ख्रिस्ताच्या त्या वधस्तंभाच्या छायेमध्ये घडत आहे. Because the verse 51 very clearly teaches that
when the days drew near for him to taken up, it means of his ascension, he set his face purposefully to go to Jerusalem. आणि महत्वपूर्णरित्या जर आपण वचन 51 मध्ये जर पाहिलं की त्याचा वर घेतल्या जाण्याचा समय जेव्हा जवळ आला तेव्हा त्यांनी यरुशलेमेकडे जाण्यास दृढ निश्चयाने त्याकडे तोंड वळवले. Here we learn that what was prophesied in the Old Testament was going to fulfill through the death of Jesus Christ in Jerusalem. आणि ज्या गोष्टींची भविष्यवाणी झाली होती की प्रभू येशू ख्रिस्ताचा वधस्तंभावर तो जाणार आणि त्यामध्ये तो त्याचं मरण होणार, या गोष्टीची परिपूर्णता इथे आपल्याला पाहायला मिळते. God the Father, he planned that his son would die on the cross for his people, and Jesus was about to fulfill that plan. आणि देवाने जी योजना केली होती की त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या लोकांसाठी जाईल आणि तो त्यांच्यासाठी मरण सहेल, या गोष्टीची पूर्तता आता इथे घडत आहे. And intentionally and purposefully, Jesus now sets his face to go to Jerusalem. He's going towards the direction of the cross. आणि या गोष्टीची परिपूर्तता होत असताना प्रभू येशू ख्रिस्त जाणून बुजून त्याकडे पाहत तिकडे तो त्याचं तोंड वळवत आहे. And everything that from here we learn in the Luke's gospel, we learn under the shadow of his cross, because he has set his face to go to Jerusalem to die and fulfill the plan of God. आणि मग ते अशा प्रकारे आहे की देवाची योजना जी त्याला पूर्ण करायची होती ती पूर्ण करण्याकरता तो यरुशलेमेकडे आपलं तोंड वळवत आहे. What a wonderful savior that he did not look back as sometime we look back, but he set his face to go to the cross. आणि किती अद्भुत तारणाऱ्याला आपण ओळखतो ज्याने आपल्यासाठी मागे वळून पाहिलं नाही, तर जिथे वधस्तंभ आहे यरुशलेमकडे त्याकडे त्याने आपलं तोंड वळवलं. The first thing from this passage we learn that narrow heart of the disciple, or Jesus corrected the narrow heart. आणि इथं जर आपण पाहिलं तर प्रभू येशू ख्रिस्त त्या शिष्यांची अरुंद झालेली जी हृदय आहे त्याकडे आपल्याला पाहतो आणि त्यांना तो कशा प्रकारे त्यांना शिकवण देतो. John answered, Master, we saw someone casting out demons in your name, and we try to stop him because he does not follow with us. आणि तिथे आपल्याला पाहायला मिळतं की शिष्यांनी त्यांना जो भूते काढत होता त्याला त्यांनी रोखलं आणि रोखल्यानंतर ते त्याची जाऊन प्रभू येशू ख्रिस्ताला त्याची कंप्लेंट करू लागले की प्रभू येशू ख्रिस्त ते एक भूते काढत आहे आणि तो आमच्यामध्ये नाही. The problem is not the doctrine here. आणि इथे जो मुद्दा आहे तो कुठल्या ईश्वर ज्ञानाबद्दल नाहीये, But the problem of pride among the disciples of Jesus Christ. आणि तो अशाबद्दल आहे की त्या शिष्यामध्ये आलेला गर्विष्ठपणा. They thought if he is not with us, he is against us. आणि त्यांचं मग अशी समजूत झाली की जर तो माणूस किंवा तो व्यक्ती आम्हासोबत नाही तर तो आपणा विरुद्ध आहे. As we grow in the Pune Reformed Baptist Church or in the Reformed Circle, sometime even we can behave like John is behaving here. आणि आपण जसं या मंडळीमध्ये जमलो असताना तिथे जर कोणी दुसरं व्यक्ती आलं तर कदाचित आपणही त्या व्यक्तीसारखं त्या योहानासारखा आपण विचार करूया. You are not reformed. आणि We तुम्ही may say you are not reformed. आणि आपण असं म्हणू की तुम्ही सुधारित किंवा तुम्ही रिफॉर्म्ड या किंवा तशा चर्चमध्ये जर चर्चचा भाग नसताल, You are not part of us, so God is not glorified in your life or through your life. आणि जर त्यांची समजूत जर अशी असेल की जर त्या ग्रुपचा तुम्ही सहभाग नसाल तर तुमच्या जीवनाद्वारे देव गौरविला जात नाही. You are Methodist, you are Lutheran, you are Anglican, or someone, you are not reformed, so you are not serving the Lord. आणि मग तुम्ही जर लुथरनवादी असताल किंवा अँग्लिकन असताल आणि जर तसे तुम्ही जर असताल तर तुम्ही देवाची सेवा करत नाहीत. What Jesus said to John, Jesus said to him, do not stop him, for the one who is not against you is for you. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना उलटवून त्यांना धमकावलं आणि ते म्हणाला की जो Was 50. येस, तिथे असं आपल्याला पाहायला मिळतं की त्यांना मनाई करू नका, कारण जो तुम्हाला प्रतिकूल नाही तो तुम्हाला अनुकूल आहे. Here we learn that power comes from Christ's name, not from the group.
आणि इथे आपल्याला पाहायला मिळतं की जे सामर्थ्य आहे ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आहे आणि त्याच्या सोबत असणाऱ्या कळपामध्ये नाही. Many people fail to understand that kingdom of God is bigger than this group or one circle. आणि बऱ्याचदा आपल्याला ही गैरसमजूत असते की देवाचं सामर्थ्य फक्त कळपामध्ये आहे आणि ती सामर्थ्य कळपामध्ये नसून त्या ख्रिस्तामध्ये आहे. Many people they think that the real thing is happening only in my circle. आणि बऱ्याचदा लोकांची गैरसमजूत अशा प्रकारे असते की देवाचे जे सामर्थ्य आहे ते फक्त माझ्या ओळखीच्या लोकांमध्ये किंवा कळपामध्येच होत आहे. Only in my church. आणि फक्त माझ्याच मंडळीमध्ये देवाचं सामर्थ्य होत आहे. This even same kind of incidents we have in Old Testament in Numbers. आणि अशाच प्रकारे आपल्याला अजून एका ठिकाणी पाहायला मिळतं गणनाच्या पुस्तकामध्ये. Numbers 11, Joshua wanted Moses to stop others. आणि तिथे आपल्याला पाहायला मिळतं की योशुआला मोशेनी लोकांस थांबवा अशी त्याची इच्छा होती. Moses replied, I wish all the Lord's people were prophets. आणि मग मोशे त्याला उत्तर देताना असं म्हणतो की माझी इच्छा अशी आहे की देवाचे सर्वच लोक संदेश ठेवावे. Although all people are not prophets, but this was just a desire he expressed. आणि निश्चितपणे सर्वच लोक भविष्यवक्ते नव्हते परंतु ही त्याची इच्छा होती. Here John wanted to stop some of the servant of God. आणि इथे आपल्याला पाहायला मिळतं की योहानाला एका व्यक्तीला तिथं थांबवायचं होतं. Because that particular person did not belong to the same circle or same group. आणि ते यासाठी कारण की तो व्यक्ती जो होता तो त्यांचा भाग नव्हता. We need to learn that the kingdom of God is bigger than our group. आणि म्हणून आपल्याला हे शिकणं किंवा समजणं फार महत्वाचं आहे की देवाचं राज्य फक्त आपल्याच मध्ये कार्य नाही तर अशाच प्रकारे ते सर्वीकडे कार्य करतं. If we say that God is only working here, God is only working in us or in our group, we become cult. आणि मग ते अशा प्रकारे होतं की जर आपण म्हणतो की देव फक्त आपणामध्येच कार्य करत आहे किंवा आपल्याद्वारेच कार्य करणार आहे तर आपण एका कल्ट किंवा एका चुकीच्या शिक्षणाचा एका भाग होतो. God is sovereign. He uses whom he wills. आणि देव सार्वभौम आहे म्हणून त्याला जे योग्य वाटतं किंवा त्याला जो योग्य वाटतो तो त्याच्याद्वारे कार्य पूर्ण करतो. देखील अशा प्रकारचे गट पडतात. But we should understand that God is sovereign and he uses whom he wills. आणि म्हणून आपल्याला हे समजणं तितकंच महत्वाचं आहे की देव हा सार्वभौम आहे आणि तो त्याच्या कृपेमध्ये त्याला ज्याची निवड करायची असते तो त्यांची निवड करतो आणि त्याद्वारे तो कार्य करतो. Application from this point is, do we think our church alone serves God? आणि म्हणून आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की फक्त आपलीच मंडळी देवाची सेवा करते काय? As a pastor, I could say even that, or I can say that with pride that our group is only serving the Lord, but that is not true. आणि बऱ्याचदा अशा प्रकारची आपली गैरसमजूत बनते की फक्त आमचाच ग्रुप किंवा आमचीच मंडळी देवाची सेवा करते. Do we reject faithful servant because they are different? आणि बऱ्याचदा आपण जे देवाशी प्रामाणिक असलेले जे सेवक आहेत ते दुसऱ्या गटाचे भाग आहेत आणि म्हणून त्यांना आपण धिक्कारतो का? Do we love Christ's work more than our own name? आणि आपण देवाचं ख्रिस्ताचं कार्य त्याच्यावरती आपण प्रीती करतो की आपल्या स्वतःच्या नावावरती किंवा आपल्याला स्वतःबद्दलच आपल्याला जास्त प्रीती आहे? We know that the disciples were saved. They were elected by God, but we also see the weakness in their own heart, in their own lives. आणि आपल्याला ठाऊक आहे की देवाने त्या शिष्यांची निवड केली आणि निवड केली म्हणून ते काही श्रेष्ठ नव्हते परंतु आपल्याला त्यांची इथं असलेली त्यांची कमकुवतता पाहायला मिळते. But they were growing in the understanding. आणि इथे आपल्याला हे देखील पाहायला मिळतं की ते देवाच्या ज्ञानामध्ये वाढत देखील होते. They had narrow heart here in this passage. आणि ते आपल्याला या अध्यायामध्ये पाहायला मिळतं की त्यांची अंतःकरणे अरुंद झाली होती. And that's why we see that their actions were harsh actions. आणि म्हणून त्यांच्या ज्या कृती होत्या त्या प्रतिकूल होत्या किंवा त्या वाईट होत्या एक प्रकारे. Narrow hearts often lead to harsh actions. आणि जे अरुंद हृदय असतात ते बऱ्याचदा चुकीच्या किंवा वाईट कृतींकडे त्या पुढे जातात. That's what we learn from 51 to 56. आणि तेच आपल्याला या वचन 56 ते 58 मध्ये पाहायला मिळतं. Wrong zeal without mercy. आणि आपल्याला इथे काय पाहायला मिळतं की चुकीची उत्सुकता कृपेशिवाय.
When the days, verse 51, when the days drew near for him to be taken up, he set his face to go to Jerusalem, and he sent messengers ahead of him, who went and entered a village of Samaritans to make preparations for him. But the people did not receive him because his face was set towards Jerusalem. And when his disciples James and John saw it, they said, Lord, do you want us to tell the fire to come down from heaven and consume these Samaritans? आणि ते आपल्याला पाहायला मिळतं की वचन 51 ते 54 मध्ये की जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त यरुशलेमकडे जाणार होता किंवा त्याकडे त्याने तोंड वळवलं, तर त्या पुढे त्यांनी निरोपे पाठवले आणि ते पुढे पाठवल्यानंतर ते शमरच्या गावामध्ये गेले आणि तिथे त्यांचा स्वीकार कोणी केला नाही. आणि वचन 53 आणि 54 मध्ये जर आपण पाहिलं की हे पाहून शिष्य याकोब आणि योहान म्हणाले की प्रभूजी आकाशातून अग्नी पाडून त्यांचा नाश व्हावा म्हणून आम्ही आज्ञा करावी अशी आपली इच्छा आहे काय. Wrong zeal of disciples, and they did not express the mercy through their lives. आणि त्यांची निश्चितपणे उत्सुकता होती की देवाचं कार्य करावं, परंतु त्यांचे जे कृती होत्या त्याच्यामध्ये कृपा नव्हती. Samaritans and Jews had a long history of conflict. आणि आपल्याला ठाऊक आहे की सामरी प्रांत आणि यहुदा प्रांत यामध्ये फार असं घनिष्ठ वैर होतं. Samaritans, they rejected Jerusalem as the true place of worship. आणि जे शमरू प्रांत होता ते यरुशलेमला खरी आराधनेची जागा म्हणून ते त्याला नाकारत होते. Jews believed Samaritans were religiously corrupted. आणि यहुदांचा अशी समजूत होती की जे शमरोनी प्रांतातले लोक आहेत ते धार्मिकरित्या फार चुकीचे आहेत. Samaritans rejected Jewish authority and the temple. आणि जे शमरोनी लोक होते त्यांनी यहुदी लोकांचं अधिकारत्व आणि मंदिर या गोष्टी ते नाकारत होते. In order to understand the rift between people of Judah and people of Samaritan, we need to go back to First Kings and Second Kings. आणि या दोघांमधले जे असलेलं जे वैर आहे हे समजण्यासाठी आपल्याला पहिले राजे आणि दुसरे राजामध्ये आपल्याला त्याचा इतिहास पाहायला मिळतो. We learn from the Old Testament that there was mixed marriage in that upper region, and therefore people of Jerusalem, they did not keep any contact with the people of Samaritan. आणि तिथे आपल्याला पाहायला मिळतं की त्यांनी विविध अनेक जातींची वेगवेगळ्या जातींमध्ये त्यांनी विवाह केले आणि त्या गोष्टींमुळे ते भ्रष्ट झाले होते. The connection is with the Assyrian captivity. आणि त्याचा जो संबंध जो आहे तो अशुराचा बंदिवासासोबत आहे. During the time of Assyrian captivity, the kings, they took people from the upper part to Assyria, and they brought Assyrians into the land, and there were mixed marriages. आणि तिथे आपल्याला पाहायला मिळतं की त्या बंदिवासामध्ये अशूर लोकांनी त्यांना उत्तरेकडे नेलं आणि त्या बंदिवासामध्ये त्यांच्यामध्ये आंतरजाती विवाह झाले. And therefore the people of Jerusalem, they did not keep any connection with the Samaritans. आणि म्हणून या यरुशलेम प्रांतातल्या लोकांनी त्यांच्यासोबत असलेले सर्व संबंध एक प्रकारे काढून टाकले किंवा ते तोडून टाकले. To know that, we need to understand the books of the Kings as well as John chapter 4. आणि हे सर्व समजण्यासाठी आपल्याला पहिले राजे आणि दुसरे राजे यामध्ये असलेला इतिहास जाणणं फार गरजेचं आहे. So Jews often avoided Samaritan villages. आणि हे जे लोक होते त्यांनी यहुदी लोकांनी हे जे शमरोनी प्रांत होता बऱ्याचदा तिथे जाणं त्यांनी टाळलं. People who wanted to go from Jerusalem to Galilee, they avoided this particular place where the Samaritans stayed. आणि बऱ्याचदा यरुशलेम कडे जाण्यासाठी त्यांनी शमरोनी प्रांतातून न जाता त्यांनी तो प्रांत टाळून दुसऱ्या रस्त्याने ते तिकडे जात असे. Hatred and suspicion were deep on the both sides. आणि दोघांमध्ये संशय आणि फार वैर हे वारंवार होत होतं. When Jesus passed through Samaria, the village rejected him. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा शमरोन प्रांतामधून जात होता त्या प्रांतातल्या लोकांनी त्याला नाकारलं. Why did they reject Jesus? आणि त्यांनी का प्रभू येशू ख्रिस्ताचा नाकार केला? Because or the answer is found in the particular text. आणि त्याचं उत्तर आपल्याला त्याच अध्यायामध्ये तिथे पाहायला मिळतं. Verse 53. But the people did not receive him because his face was set
towards Jerusalem. आणि त्यामागचं कारणच आपल्याला वचन 53 मध्ये पाहायला मिळतं की त्याचा स्वीकार केला नाही यासाठी, कारण की त्याचा रोख यरुशलेमकडे जाण्याचा होता. Because he was going to Jerusalem, that showed his loyalty to the Jewish temple. आणि तो यरुशलेमकडे जाणार होता, हे त्याचं यरुशलेमाच्या मंदिराप्रती असलेला त्याचा विश्वास दाखवत होतं. To the Samaritans, this was unacceptable. आणि शंभरोनी प्रांतातल्या विश्वासानुसार किंवा त्यांच्या समजुतीनुसार हे फार चुकीचं होतं. And now we learn that James and John were not shocked by the rejection, आणि इथे आपल्याला पाहायला मिळतं की याकोब आणि योहान ते अचंबित झाले नाही या नकारामुळे, but they were offended. आणि इथे आपल्याला पाहायला मिळतं की त्यांना त्याचा राग आला. They thought these people deserve judgment. आणि म्हणून त्यांचा विचार असा आला की यांच्यावरती देवाचा न्याय आला पाहिजे. And that's why they told that, can we call the fire to come to consume these people? आणि म्हणून त्यांनी तिथे असं पाहायला मिळतं आपल्याला की आकाशातून अग्नी पडून यांचा नाश व्हावा म्हणून आम्ही आज्ञा करावी काय. Lord, do you want us to tell fire to come down from heaven and consume them? प्रभू, तुझी इच्छा आहे का की आम्ही असं करावं आणि आकाशातून अग्नी पाडून त्यांचा नाश करावा. Same kind of incident we also have in the book of Kings. आणि अशाच प्रकारचा संदर्भ आपल्याला पहिले राजे आणि दुसरे राजे यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. During the time of Elijah, the fire came from heaven and consumed the false prophet. We learn that. आणि एलिशाच्या वेळेस आपल्याला पाहायला मिळतं की स्वर्गातून अग्नी आला आणि लोकांचा नाश झाला. And in this chapter 9, we have witnessed that Elijah and Moses were on the mount with Jesus Christ. आणि आपल्याला ठाऊक आहे की अशाच ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त आणि एलिशा त्या डोंगरावरती होते. And these people, they might have remembered that incident. आणि अशाच प्रकारे ते प्रभू येशूचे शिष्य त्या वेळेची किंवा त्या गोष्टीची आठवण करत होते. As during the time of Elijah, the fire came and consumed false prophets. Even I think John and James, they wanted to do the same thing, and they thought that these people deserve judgment. आणि ज्या प्रकारे एलिशाच्या काळात प्रभूने अग्नी पाठवून सर्व खोटे संदेष्टांचा नाश केला, तशाच प्रकारे इथे शिष्य पाहू करतात की या लोकांचा देखील आकाशातून अग्नी पडून नाश व्हावा. Even Christians, they behave or they think in that way. People who are not according to their way or as per their opinion, they want to bring the judgment upon them. आणि बऱ्याचदा आपण ख्रिस्ती असल्या कारणाने आपल्यामध्ये पण देखील असे गैरसमजूत असते की आपल्या इच्छेनुसार किंवा आपल्या समजुतीनुसार जर कोणी एक व्यक्ती किंवा लोक जर वागत नसतील तर आपल्याला देखील त्यांचा राग येतो आणि आपण त्यांच्यावरती दंड ओढू पाहतो. But the moment we say that God send the judgment or bring the fire on these people, we the same judgment for ourselves. आणि ज्या क्षणाला आपण त्या लोकांवरती दंड यावा असा विचार करतो किंवा अशी प्रार्थना देखील करू, तर त्यावेळेस आपण आपल्या स्वतःवरती देखील दंड आणण्यासारखंच कृती करतो किंवा ते आपल्यावरती देखील येतं. Many times when the rapes happened or the murders happens or the terrorism we see, we think that where is God and why God is not bringing judgment on such people. आणि बऱ्याचदा बलात्कार होतात, चोरी होतात किंवा बऱ्याच प्रकारचे आतंकवादी हल्ले होतात, त्यावेळेस आपल्या मनामध्ये निश्चितपणे अशा प्रश्न उपस्थित होतो की या सर्व गोष्टींमध्ये प्रभू कुठे आहे. And the moment we say that those people deserve judgment, right now the judgment should happen or fire should come and consume them, we are asking Lord to consume us by the fire, आणि because we are also culprits and sinners. आणि ज्या वेळेस आपण म्हणतो की त्यांनी त्या केलेल्या पापांमुळे त्यांच्यावरती दंड झाला पाहिजे, त्यावेळेस आपल्याला हे देखील आठवण करणं किंवा समजून घेणं तितकंच गरजेचं आहे की आपणही तितकेच भ्रष्ट आहोत आणि आपल्यावरती तो देखील तेवढाच दंड प्रभूचा येणार आहे. The first coming of Jesus Christ was for the salvation, for the redemption of the people, and God has appointed, according to Acts chapter 17, God has appointed a day of judgment. आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं पहिलं येणं हे त्याच्या लोकांसाठी कृपेचं साधन ह्या प्रकारे होतं आणि आपल्याला प्रेषितांच्या कृत्येमध्ये ते पाहायला मिळतं. The response of James and John was shaped by history, pride and anger. आणि इथे आपल्याला पाहायला मिळतं की याकोब आणि योहान यांची जी समजूत होती ती इतिहास आणि त्यांचा घमंड या गोष्टींनी ती घडवली गेली होती. Jesus, however, sees deeper. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्याही पलीकडे त्या गोष्टींकडे पाहतो. Jesus does not deny rejection,
but he rejects the desire of revenge. आणि तो तिथे त्यांचं धिक्कारणं जे आहे त्याला तो बघत नाही, तर त्याही पलीकडे तो जाऊन He rejects the desire of revenge. आणि त्या पलीकडे तो त्यांच्यामध्ये असलेली जी बदला घेण्याची जी इच्छा आहे त्या गोष्टीला तो धिक्कारतो. Most of the time, being Christian and people who write Soli Deo Gloria and on this hand, saved by grace, even they behave in this way. आणि बऱ्याचदा काही लोक जी स्वतःच्या हातावरती किंवा बऱ्याच गोष्टींवरती देवाची स्तुती असो किंवा देव गौरवला जावा अशा बऱ्याच गोष्टींची गोष्टी लिहितात, त्यांची देखील परिस्थिती अशाच प्रकारे आहे. Being Christian, we forget what kind of nature of the ministry Jesus has given us. आणि बऱ्याचदा ख्रिस्ती असल्या कारणानं आपण इथे विसरतो की कशा प्रकारची सेवा कार्य प्रभू येशू ख्रिस्ताने केलं. We forget the nature of the service that God gave to church. आणि आपण हे देखील विसरतो की देवाने आपल्याला देवाच्या सेवा कार्यासाठी मंडळीमध्ये कशा प्रकारे And ठेवलं आहे. we also forget that God has saved us from the wrath and gave us mercy, but we think that people deserve judgment and we want to take revenge. आणि बऱ्याचदा आपण हे विसरतो की देवाने आपल्याला त्याच्या क्रोधापासून वेगळं करून सुखरूप ठेवलं आहे आणि तशाच ते विसरून आपण या गोष्टी दुसऱ्यांवरती व्हाव्या या गोष्टींची इच्छा आपण व्यक्त करतो किंवा तसा विचार करतो. So Lord Jesus Christ, he did not deny the rejection from the Samaritans, but he rejected the desire of revenge. आणि इथे आपल्याला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्ताने जे सामरी प्रांत त्या लोकांनी त्याचा नकार केला किंवा त्याचा धिक्कार केला त्या गोष्टीबद्दल तो न विचार करता प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिष्यांनी जो बदला घेण्याची सूड भावनेची जी इच्छा केली त्याला तो धिक्कारतो. I think we need to repent if we have the tendency or attitude of taking revenge. आणि आपण म्हणून आपल्यामध्ये जी सूड भावनेची जी विकृती आहे त्या गोष्टीबद्दल आपण विचार केला पाहिजे आणि त्यापासून पश्चाताप करून वळलं पाहिजे. Even it says simply, foxes have holes, birds have nests, but the Son of Man has nowhere to lay his head. आणि प्रभू येशू ख्रिस्त त्याला उत्तर काय बरं देतो तिथे की खोकडांना बिळे व आकाशातल्या पाखरांना घरटी आहेत, परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके टेकायला काहीच ठिकाण नाही. The man says, I will follow you wherever you go. आणि इथे तो व्यक्ती काय म्हणत आहे की प्रभू येशू आपण जिथे कुठे जाल तिथे मी आपल्या मागे येईल. And Jesus explained him what does or how following Jesus looks like. आणि ते प्रभू येशू ख्रिस्त त्यांना दाखवून देत आहे की माझ्या मागे येणं म्हणजे किंवा त्याची किंमत काय. Following Christ is not comfortable. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे येणं एक असं चांगली गोष्ट किंवा तुमच्यासाठी सुख समृद्धीची असणार नाही. Following Christ is not safe. आणि प्रभू येशू ख्रिस्तासाठी किंवा त्याच्या मागे जाणं तुमच्यासाठी सुरक्षिततेचं गोष्ट नाही, But it is costly. परंतु ती अति महान किंवा अति मोठी किंमत अशी आहे. There is persecution, there is danger. आणि त्यामध्ये तुमचा छळ होणार आहे आणि त्यामध्ये बराच धोका तुम्हाला असणार आहे. There are troubles. आणि त्या बऱ्याच गोष्टी तुमच्या मागे हानी म्हणून येतील. Our friend circle or our friends will leave us. आणि तुमचे कदाचित चांगले मित्र देखील तुम्हाला सोडून जातील. What I used to do, now I need to stop that. आणि जे मी काही पूर्वी करत होतो ते आता मला थांबवावं लागेल किंवा ते सोडून द्यावं लागेल. The roads on which I was walking after following Jesus, I need to stop walking on those roads. आणि ज्या मार्गामध्ये किंवा ज्या कुमार्गामध्ये मी अगोदर चालत होतो ते कुमार्ग सर्व सोडून मला आता ख्रिस्ताच्या मागे चालावं लागेल. And the friends with whom I was hanging because of Jesus, now they may abandon, or I have to stop hanging with them for the sake of the glory and for the testimony of the gospel. आणि ज्या मित्रांमध्ये मी राहत होतो किंवा राहायचो त्या मित्रांची संगत सोडून मला आता ख्रिस्ताच्या मागे ख्रिस्तासाठी त्याचा त्याग करावा लागेल. Until 1998, I had dozens of friends, but the moment I told them I believed in the gospel, they said, you turned mad, you became crazy, you hypocrite, come back, come with us. आणि 1990 मध्ये माझा जेव्हा 98 ओके Yes. 1998 मध्ये जेव्हा मला ख्रिस्त ठाऊक झाला त्यावेळेस मी माझ्या मित्रांना जाऊन म्हणलो की मी आता ख्रिस्ताच्या मागे जाणार आहे. आणि असं मी त्यांना जेव्हा म्हणालो तर ते म्हणले तू वेडा वगैरे झालास काय की तू गर्विष्ठ झाला काहीतरी वेगळं तू शिकवण घेऊन आला. आणि त्यावेळेस त्यांनी त्यांचा धिक्कार केला. All I have is Christ, and He gave
he gave me many brothers and sisters and many friends in him. आणि मला या गोष्टीचा मग आता अभिमान आहे की आता मला ख्रिस्तामध्ये अनेक बंधू मिळालेले आहेत जे ख्रिस्ताच्या मागे चालत आहेत. Here, Jesus did not or does not reject the man, but he wants him. आणि इथे आपल्याला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्ताने त्या व्यक्तीचा धिक्कार नाही केला आणि निश्चितपणे प्रभू येशू ख्रिस्ताला तो व्यक्ती हवा होता. Because following Christ is not comfortable, it is not safe, it is a dangerous calling. आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे जाणं म्हणजे एक सुख समृद्धी किंवा सुरक्षितता नाही, तर त्याच्या मागे जाणं एक फार धोक्याचं आणि खूप साऱ्या हानी वगैरे पीडा वगैरे येण्यासारखं आहे. It is costly. आणि ते त्याच्या मागे महान अशी किंमत आहे. It is costly. It may cost us our lives. आणि ती महान किंमत कधी कधी तुमचं पूर्ण जीवन किंवा तुमचा मृत्यू देखील असू शकेल. So Jesus did not hide these things from people who wanted to follow him. आणि म्हणून ख्रिस्ताला ह्या गोष्टी त्याच्या मागे येणाऱ्या लोकांपासून लपवून ठेवायच्या नव्हत्या. And opposite to this, we learn from the prosperity gospel that they have a different agenda and different picture of following Jesus. आणि बऱ्याचदा भरभराटीचं शिक्षण हे जे चुकीचं शिक्षण देणारे लोक आहेत त्या गोष्टीबद्दल सांगतात की प्रभू येशू ख्रिस्ता मागे तुम्ही याल तर या गोष्टी तुम्हाला मिळतील, परंतु प्रभू येशू ख्रिस्त यांना इथे स्पष्टपणे सांगत आहे की त्याच्या मागे येण्याची किंमत काय. Do we follow Jesus only when life is easy? आणि मग आपण ख्रिस्ताच्या मागे तेव्हाच चालतं का जेव्हा आपलं जीवन जे आहे ते चांगलं चाललं आहे. Are we ready for loss, rejection and suffering? आणि आपण त्या त्रुटीसाठी आपला धिक्कार होण्यासाठी आणि त्या त्रासामधून जाण्यासाठी आपण तयार आहोत काय. The next man in this passage shows another danger. Delayed obedience. आणि जो पुढचा जो व्यक्ती आहे तो आपल्याला त्याच धोक्याबद्दल सांगत आहे की उशिरा केलेला आज्ञापालन. We learn that from 59 to 62. आणि वचन 59 आणि 60 मध्ये आपण त्या व्यक्तीबद्दल जाणतो. To another he said, "Follow me." But he said, "Lord, let me first go and bury my father." आणि ते आपल्याला पाहायला मिळतं की त्या व्यक्तीने प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे येण्यासाठी त्याची इच्छा प्रकट केली आणि प्रभू येशू ख्रिस्त त्यास म्हणाला की माझ्या मागे ये. Yes. आणि त्यानंतर त्याचं प्रत्युत्तर असं होतं की मी माझ्या बापाला पुरतो आणि मग मी येतो. The man said, "Let me bury my father." आणि तो व्यक्ती तिथे म्हणला की माझ्या बापाला पुरायला जाऊ द्या. And Jesus answered, "Let the dead bury their own dead." आणि मग प्रभू येशू ख्रिस्त त्याला उत्तर देताना म्हणला की मेलेल्यांना मेलेल्यास पुरू दे. Is Jesus Christ cruel, or he was expressing cruelty towards this man? आणि प्रभू येशू ख्रिस्त इथे त्यांच्यासोबत फार क्रूर असा होता किंवा त्याची क्रूरता इथे दाखवत होता का. Was Jesus insensitive towards the mourning man? आणि इथे प्रभू येशू ख्रिस्त त्याच्यासोबत भावनिकरित्या त्याला सहकार्य करत नव्हता का. Actually, according to the history, the funeral or the burial, according to the Jewish principles, takes 1 year. आणि यहुदी संस्कृतीनुसार जे पूर्णाची विधी आहे तो जवळपास 1 वर्षापर्यंत ते करतात. How 1 year? आणि ते कशा प्रकारे 1 वर्ष. They used to bury the relative or the friend. आणि ते कशा प्रकारे तर ते त्यांचा जो मित्र किंवा त्याचे जे नातेवाईक आहे त्यांना ते पुरायचे. And then after 1 year, they used to collect the bones and they need to put those bones in a particular place. And it took 1 year for them. आणि ते अशा प्रकारे असायचं की ते पुरल्यानंतर ना त्यांची जी हाडे असायची ते जमा करून ते एका ठिकाणी ठेवायचे. So it took the entire procedure took 1 year. आणि या सर्व गोष्टीची प्रक्रिया जवळपास 1 वर्षाच्या आसपास असायची. The decomposing of the body taken 1 year, and they used to collect the bones, and then further they used to do the next step or the procedure. आणि पूर्ण शरीर संपूर्ण कुजून मग ते शरीराची फक्त हाडे राहायची, तर त्या गोष्टी या सर्व गोष्टी घडण्यास जवळपास 1 वर्षाच्या आसपास वेळ लागायचा. So when this man said, "Let me first bury my father," it means he was relaxed and he was thinking that one day my father will die and then I will bury and then it will take another year. आणि मग तो अशा प्रकारे तो विचार करत होता की एक दिवशी माझा बाप मरेल किंवा तो मेला आहे आणि मग त्यानंतर मी त्यास पुरेल.
This is not cruelty, what Jesus said, let the dead bury their own dead. आणि मग इथे प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याशी क्रूरतेने वागत नाही आणि म्हणते की मेलेल्यांना मेलेल्यास पुरू दे. This is priority. आणि तो हे ना तो हे त्याला प्राधान्य देत आहे. The man is saying, later, not now, Lord. आणि तो व्यक्ती इथे काय म्हणत आहे की मी आत्ता नाही येणार, मी नंतर नाही येईल. Because the passage does not say that the disciples or man's dad was dead, but he was thinking one day my dad will die, I will get all my inheritance, I will bury him, and I will then, after decomposing of his body, I will remove the bones and then put in a particular place. कारण की इथे आपल्याला पाहायला मिळतं की या परिच्छेदामध्ये किंवा या अध्यायामध्ये आपल्याला अशा प्रकारे नाही लिहिलं की तो त्याचा बाप जो आहे तो मेलेला होता, परंतु तो काय म्हणत आहे की माझा बाप जो आहे तो मेला आणि त्यानंतर तोला पुरून त्यानंतर मग मी तुझ्या मागे येईल. So when that man said, let me bury my father, he was saying, later, Lord, not now. आणि ते मग अशा प्रकारे किंवा त्याला सारांशरित्या जर समजायचं आपल्याला गेलं तर प्रभू येशू ख्रिस्ताला तो अशा प्रकारे उत्तर देत आहे की प्रभू येशू ख्रिस्त आत्ता नाही, मी नंतर तुझ्या मागे येईल. Jesus demands immediate obedience. आणि प्रभू येशू ख्रिस्त तत्काळ आज्ञा पालनाची अपेक्षा धरतो. When God called Abraham, he left at once. When God called Abraham, he left at once. आणि जेव्हा अब्राहमाला प्रभूने बोलावलं तर तो एकदाच बोलवलं. Faith obeys quickly. आणि जो विश्वास आहे तो त्वरित आज्ञापालन करतो. The true faith obeys quickly. आणि जो खरा विश्वास आहे तो त्वरित आज्ञापालन करतो. Delay reveals divided loyalty. आणि उशीर करणं हे एक प्रकारचे काय म्हणू शकतो आपण त्याला भग्ननिष्ठ तुमची लॉयल्टी आहे. Yes. Divided heart, in an easy word. किंवा तुमची अंतःकरण दोन ठिकाणी आहेत. Yes. The application from this passage is, do we keep saying later to God? आणि मग आपण याचा जो संकल्प आहे तो अशा प्रकारे घेऊ शकतो किंवा असा पाहू शकतो की आपण प्रभूला असं म्हणतो की आता नाही, नंतर. Do family, career, comfort and the world come first in our life? आणि आपल्या विचारामध्ये किंवा आपलं प्राधान्य आपलं कुटुंब, आपलं करिअर आणि आपले सुख समृद्धी ह्यामध्ये आहे काय? Yes, we love. God has given us a family, a career, a comfort. They are not evil in themselves. आणि निश्चितप्रमाणे देवाने आपल्याला कुटुंब, बऱ्याच गोष्टी आपल्याला पुरवल्या आहेत, परंतु त्या गोष्टींमध्येच आपलं सर्व अंतःकरण किंवा त्या गोष्टी आपल्या प्राधान्य नसल्या पाहिजेत. But my family, my career, my comfort and my hobbies should not be idols for me. आणि म्हणून आपलं जे कुटुंब, आपलं करिअर किंवा आपल्या ज्या सुखसमृद्ध्या किंवा आपल्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या जीवनामध्ये असलेल्या मूर्ती नसाव्यात. And they should not be channel to take us away from Lord Jesus Christ. आणि त्यामुळे त्या देवापासून आपल्याला विरहित करणाऱ्या किंवा देवापासून दूर नेणाऱ्या गोष्टी नसाव्यात. The final man shows the danger of divided hearts. आणि जो शेवटचा व्यक्ती जो आहे तो आपल्याला Divided hearts. किंवा दोन ठिकाणी विखुरलेले अंतःकरण असलेल्या व्यक्तीबद्दल किंवा तशाबद्दल सांगतो. Yes. So he was looking back. आणि तो व्यक्ती जो आहे तो मागे पाहत होता. Another man says, I will follow you, but first let me say goodbye. आणि अजून एक व्यक्ती अशा प्रकारे इथे आपल्याला पाहायला मिळतं की एक व्यक्ती म्हणतो की त्याला देखील यायचं, त्या प्रभूच्या मागे यायचं आहे, परंतु तो म्हणतो की माझ्या घरच्यांना मला निरोप देऊ द्या. And Jesus answers, no one who puts his hand to the plow and looks back is fit for the kingdom of God. आणि मग प्रभू येशू ख्रिस्त त्याला प्रत्युत्तर देताना म्हणतो की जो कोणी नांगराला हात लावून मागे पाहतो तो देवाच्या राज्यास उपयोगी नाही. This is from the example is from the agriculture. आणि हे जे उदाहरण आहे ते शेती या विषयावरून घेतलेलं आहे. Plowing requires focus. आणि जे नांगर टाकणं आहे त्याला तो तुमचं केंद्रित तुमचे विचार असणं गरजेचं आहे. Looking back ruins the work. आणि मागे जर पाहणं जे आहे ते कार्याला पूर्ण करणार नाही. Have you seen any farmer plowing in the field looking back? आणि तुम्ही कुठल्या अशा शेतकऱ्याला पाहिलं आहे की नांगर घालत असताना तो मागे पाहत आहे? Even in the race, one who runs, can that man look back when he is running?
आणि आपल्याला शर्यतीमध्ये धावणारा जो धावपटू असतो तो नेहमी धावत असताना पुढे पाहतो. तुम्ही असा कोणी पाहिला की जो मागे पाहून धावत आहे? And that's what Jesus is saying. No one who puts his hand to the plow and looks back is fit for the kingdom of आणि God. तशाच प्रकारे प्रभू येशू ख्रिस्त त्याला म्हणत आहे की जो कोणी नांगराला हात घालून मागे पाहतो तो देवाच्या राज्यास निश्चित उपयोगी नाही. Not for the fit for the kingdom of God. It means that the person does not have genuine conversion, a new life. आणि मग ते अशा प्रकारे आहे की त्या व्यक्तीमध्ये खरंच बदल झाला नाही He does not belong to the kingdom, आणि तो देवाच्या राज्यामध्ये तो सहभागी नाही. and he does not belong to the kingdom. That's why he is not fit for the kingdom of God. आणि तो देवाच्या राज्यात तो सहभागी नाही आणि त्यामुळेच तो त्यासाठी योग्य नाही. Jesus demands undivided commitment. आणि प्रभू येशू ख्रिस्त कुठल्याही प्रकारची तडजोड न करणारे आज्ञापालन तो अपेक्षित धरतो. Uh, Lot's wife looked back. आणि आपल्याला ठाऊक आहे की Lot's लोटाच्या wife, पत्नीने मागे वळून पाहिलं. Even Israel longed for Egypt. आणि इस्रायल राष्ट्राने देखील मिस्राच्यासाठी वाट पाहिली. But the true faith presses forward by God's grace. आणि जो खरा विश्वास आहे तो देवाच्या कृपेकडे पाहून तो पुढे पाहतो. Are we holding on our old life? आणि मग आपण आपलं जे जुनं जीवन आहे त्यालाच धरून किंवा त्याला बिलगून आहोत का? Are we half in and half out? आणि आपण अर्धे इथे आणि अर्धे इकडे आहोत काय? Do we follow Christ with reservations? आणि प्रभू येशू ख्रिस्ताला आपण अटीने त्याच्या मागे जातो का? We need to think, examine our own lives. आणि मग आपण आपले जीवन जे आहे ते आपण तपासून पाहूया. This passage teaches salvation is by grace alone. आणि हा अध्याय आपल्याला हे शिकवतो की जे तारण आहे ते देवाच्या फक्त कृपेनेच आहे. But grace produces obedience. परंतु आपल्याला ते हे देखील सांगतं की जी कृपा आहे ती आज्ञापालनाकडे जाते. Christ does not call casual followers. आणि जो ख्रिस्त आहे ते त्याच्या मागे फक्त याच म्हणून म्हणत आहे किंवा त्याच्या मागे फक्त धावणारे लोक त्याला नको आहेत. Just casual followers. Okay, whenever I have mood, I will worship Him, and the rest of the time I am of the world. आणि म्हणून त्याला असे शिष्य नाही पाहिजे की ते त्यांच्या सवलतीनुसार त्याच्या मागे येतील. He calls surrendered disciples. आणि त्याला असे शिष्य पाहिजे जे स्वतःला त्यागून त्याच्या मागे येतील. Jesus is not one option among many. आणि प्रभू येशू ख्रिस्त हा बरेचसे तुमच्या ऑप्शन मधून कोणी एक असं नाही. If we are believers, if we are disciples, He is the Lord of our life. आणि मग आपण विश्वासणारे आणि त्याचे शिष्य म्हणून जर आहोत तर तो आपला देव म्हणून आहे आणि त्यामुळे आपण या सर्व गोष्टींचा त्याग करू. Let us close by examining our own hearts. आणि म्हणून आपण शेवटी आपण आपले अंतःकरण तपासूयात. And this text is asking the hard questions. आणि आपल्याला हा जो परिच्छेद आहे तो फार कठीण असे शब्द आपल्या समोर मांडत आहे. Is our heart narrow? आणि आपली अंतःकरणे अरुंद झाली आहेत काय? Is our zeal harsh? आणि आपल्याकडे असलेली देवाची ख्रिस्ताप्रतीची उत्सुकता ती क्रूर आहे काय? Is our commitment divided? आणि देवाची आपल्याली वचनबद्धता ती विखुरलेली आहे काय? May the Lord help us to examine our own hearts. आणि देव आपणास कृपापूर्वक की आपले अंतःकरण तपासास तो सहाय्य पण देखील पुरवो. May His grace and mercy by the power of the Holy Spirit transform us, the disciples He wants us to be. आणि त्याची कृपा आणि दया आपल्याला त्याच्या मागे आणि आपली पूर्ण अंतःकरण जीवन बदलण्यास सहाय्य करू. Amen. आमेन.